काल पावसाचे पाण्याने नाला तुंबल्याने मंगळवारपेठ भागात घाण पाणी लोकांच्या घरात शिरले. लोकांनी अंबेजोगाई शहरातील मोदी मुंदडा दोन्ही नेत्यांना फोन केले. मोदी अगोदर घटनास्थळावर पोहोचले. त्यांच्या समर्थकांच्या मते आमच्या नेत्यांनी हा प्रश्न सोडवला. काही कार्यकर्त्याच्या मते आमचे नेते अक्षय मुंदडा यांना फोन केला, त्यांनी ब्रेकर पाठवून दिले. त्यानंतर ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी पावसात येऊन पाहणी केली. दोन्ही नेत्यांचे पाहणी करतानाचे फोटो सोशल मीडियावर फोटो आहेत. हीच नव्हे तर यापूर्वी मंगळवारपेठ भागात घाण पाणी घुसले होते. त्या बातमीकडे फारसे कोणाचे लक्ष गेले नव्हते. कालच्या बातमीवर अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. असो, सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोदी मुंदडा दोन्ही नेत्यांनी येऊन तुंबलेल्या पाण्याला वाट मोकळी करून दिली. यापेक्षा महत्त्वाचे आहे ते म्हणजे ज्या नाल्यावर पिंपळे यांचे 2 मजली घर बांधले आहे, तसेच समोरच्या बाजूला नाल्याच्या जागेवर अतिक्रमण करून दुकाने थाटली आहेत. हे अतिक्रमण काढण्यासाठी कोणता नेता पुढाकार घेणार ते कार्यकर्त्यांनी सांगावे. आम्ही कालच पंचायत समितीसमोर असाच पाण्याचा ढोह साचला होता. याला कारणीभूत नाल्यावरील अतिक्रमण आहे. यावर कोणीही का बोलत नाही? दोन्ही ठिकाणी नाल्यावर अतिक्रमण करणारे VIP आहेत. त्यांचे अतिक्रमण काढा म्हणून कोण नेता पुढाकार घेणार आहे हे महत्त्वाचे वाटते. याबाबतीत मात्र कोणीही बोलत नाही एवढे मात्र नक्की.